फरसान उठ 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 पटकन उठ 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 पटकन. आम्ही मागच्या जन्मात दोघं बहीण भाऊ होतो, दोघे उंट होतो. तर हॅरिसन पॉइंटला आता आमच्याकडून अजून 50 रुपये घेतलेले आहेत फक्त आतमध्ये जायचे. आणि इथं काही नाही, घोडे आहेत समोर आणि पॅराग्लायडिंगचा पॉइंट आहे, पण पॅराग्लायडिंग दिवाळीपर्यंत बंद आहे. पप्पी घेतलं वाटलं, कोणतरी पप्पी घेतली. त्या पॉइंटला येऊन कसं वाटत आहे तुला? मला छान वाटत. या पॉइंटचं नाव सांगितलं का? नाही, काय नाव? 50 रुपये. 50 इथे आम्हाला एंट्री फी लागली आहे 50 रुपये. ऍक्च्युली मला येताना वरून येताना हा पॉइंट दिसला असा पहाड वगैरे आणि खाली, तर मला हा पॉइंट बघून मला आमच्या चिखलदराची आठवण आली. तिथे पण माझा एक फेवरेट पॉइंट आहे. पण तो छान आहे याच्यापेक्षा आणि सुंदर पण आहे कारण तो फ्री आहे. पण तुला इथं कसं वाटत माझ्यासोबत? मला असं वाटत आहे की त्या पॉइंटला अशी इकडून हवा येते, आपल्याला इकडे ढकलते, इथं अशी इकडे आहे. म्हणजे हे म्हणते की खाईच जा. 50 रुपये बी घेते आमचे आणि खाईत ढकलते. तो चिखलदरा जो पॉइंट आहे तो गाविलगड किल्ल्याजवळ आहे. तुम्ही पण जाऊ शकता तिथे, मी तुम्हाला नाव सांगितलं. आणि तिथे पण मला छान वाटत. तुला कसं वाटत माझ्यासोबत? मला इथे आता करोडपती अंशपती असल्यासारखं वाटत आहे कारण की मी बायकोसोबत आहे. कव्हर करते. गाडीमध्ये पेरू होता, म्हटलं तोच पेरू घेतला, धुतला, म्हटलं तिला फक्त चिरून दे, म्हटलं मला तिखट मीठ टाकून दिलं तिने मला. हो दे ना, मी काय म्हणतो मम्मीचे फॅन भेटलेत. काय? अरे अरे नाकाल तिखट लावलं, नाकाल तिखट लावलंय ना. दे ना. नाही मला पाणी प्यायचं पहिले. पाणी आणलं का तू माझ्यासाठी? काय आणलं तू? दोन्ही कैराच घेतले काय? पेरूच घेतले का दुसरं घ्यायचं होतं? हा पण पायनॅपल घ्यायचं होतं. मग तू काय घेतलं रे? जो मिला वो लिया म्हणा. हमको जो मिलता है हम खा लेता है. मौका मिलता है कुछ खाने का हम जबेट लेता. हाँ तो ये शिक्षक तुम्हारी ये लग रहा है मेरे को. ये शिक्षक है क्या तुम्हारी? गुरु. तुझी गुरु आहे म्हणते तुझी. खाने का गुरु. माझ्यासारखी हालत कमवायची असेल की तुम्हाला हे खावंच लागेल. तो तेच बोलला ना, जो भी खाने को मिलता है खा लेता है म्हणते. कशावर? हो दे थांब. हा उंटावर उंट बसला. पहिले मम्मीनं काहीतरी म्हटलं ऐक. मग आता माणूस आला ना उंटावर बसायचं आहे का म्हटलं, ते म्हटलं आमच्या वस्तू उंट आहे. जिराफ आहे. दोघे उंच उंच आहे ना. आम्ही मागच्या जन्मात दोघं बहीण भाऊ होतो, दोघे उंट होतो. रन तुला घेतलं होतं ना सोबत. कसं आहे ना, तू उंट होता. मी आईला सांगा, आई असं नसतं इथं कुठे. आई बाबा रागानं पाहून राहिली, खाऊन नाही राहिली, पाय पलटली. आईनं मान तिरपी गेली का? म्हणजे डोळा कोण कुठं बोलला, कोण बोलला. काही केलं का मला फ्रेम करून पाहिजे, मला हे आणून पाहिजे, मला ते देऊन पाहिजे. केला काऊन नाही मग अजून? तुझ्याकडे सगळे फोटो. आपण केला काऊन नाही? माझ्याकडे एक पण फोटो नाही. आपल्या लग्नाच्या आधीचे सगळे फोटो तुझ्याकडे. आधीचा पाहिजेच नाही मला फ्रेम करून. आधीचा पाहिजे मला, लग्नाच्या आधीचा, सिंहगडवरचा. आली मोठी आठवत तर आहे का तुला? नाही. तो फोटो आहे म्हणून. ते आहे का नाही माहित नाही माझ्याजवळ. हे पण तू काय म्हटलं होतं, लग्नानंतर मी तुला ते सगळे फोटो दाखवणार आहे. लग्न होणं तर 1.5 वर्ष झालं, तुम्हाला एक पण फोटो दाखवणार नाही. मला टाइमच नाही भेटला. हे चांगलं केलं दादा मदत बोलून तुम्ही. थँक्यू. चला किरकिरी काका काय करू नये, खेळण्यासच खेळत. मी खुश. मग इकडे आल्यानंतर खाल्लंच पाहिजे. खुश काय विचारलं ना? खुश आहे ना तू. का बरं? मिसळपाव. तू काही बोलली होती का? मिसळपाव खायचे म्हटलं. मग मी म्हटलं सकाळी खाल्ला तुम्ही मिसळपाव. मिसळपाव थाली नाही खाल्ली होती. खाऊन मिसळपाव थाली नाही खाल्ली ना आपण. काय असतं त्याच्यात?
ती गाडीत असं म्हटलं होतं मिसळपाव थालीत सगळं काही असते, गोड असते, म्हणून आम्हाला घेऊन आला इथं. काय काय मग हे आहे काय म्हणते फरसाण फरसाण. उठ 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 पटकन वाट काय बोरली उठ ना. हॅलो गुड मॉर्निंग. या मी तर खात असल्याने याच्यात दोन बसते. मागे मी मागच्या वेळेस मी सेम ड्रेस घातला होता. मागच्या वेळेस मी सेम ड्रेस घातला होता तेव्हा उडालं नव्हतं, आज उडालं. तू कोण उभं राहिला? तू कोण उभं राहिला? ड्रेसवर ते एक दिवस पडणच होतं, आज पडलं. तू कोण उठला पण वा. तर आता मी आलोय मोरगावला आणि इथे पण पार्किंग शुल्क आहे 50 रुपये. मंदिरात जायला पण 50 रुपये द्यावं लागतात आणि आम्ही फोन पे करणार आहे कारण आमच्याकडे कॅश नाही आहे. मोरगाव मंदिराकडे आहे जवळचा मार्ग आहे हा आणि पुढून पण आहे. इथून पण मंदिर दिसते आणि इकडे पार्किंग पार्किंग आहे कार. ओके तर आपण आधी पार्क करूया कार. तेच ना एका महिन्यातच ना आपल्या जाऊन आपण पुण्याला तेव्हा आपण 2 अष्टविनायक केले होते, एक थेऊरचं आणि एक रांजणगाव आणि आता याच महिन्यात आपण अष्टविनायक मोरगावचा मयुरेश्वर. मी काय म्हणते परीक्षित, तू एवढे मंदिर कधी फिरला लास्ट टाइम? एवढे मंदिर हा लास्ट टाइम मी बँगलोरला गेलो होतो चौथीत मंदिर. तेव्हा मी मंदिर फिरलो होतो. पण आमच्यासोबत फिरायला आलाय यावेळेस, तुला असं वाटलं नाही का किती मंदिरात फिरते ते? नाही तसं फिरायला गेलो आम्ही, हा म्हणजे आता कोकणला गेलो होतो. नाही आमचा नेहमीचा टूर असते. आम्ही कोणत्याही टूरला गेलो ना, मंदिर नाही फिरून एवढे, हा आता जेवढे फिरून आलो मंदिर. हा आम्ही कोणत्याही टूरला गेलो ना आमचा एक फिक्सच असते. नमस्कार, काय म्हणता? कुठला तुम्ही? विदर्भ. अरे क्या बात. अच्छा फिरायला आले इकडे? फिरायला जेजुरी झालं, रायगड झालं. हा कोण नाव घेतलं? ब्लॉग चालू आहे. हे बघ किती क्यूट आहे. एक प्लॅन लागला हो त्यांना घे, त्यांना तिकडे बोला काहीतरी ब्लॉग मध्ये या. जाम खाला आम्ही विदर्भाची मोठी 1 नंबर पूर्ण क्लास. आम्ही आता इथे वाईला इथे गणपती मंदिरला गेलो होतो. काव्या म्हणत आहे की आपले चेहरे पडलेले दिसतात. तर कारण की आम्ही दिवसभर ट्रॅव्हल करताय, मी कंटिन्यू गाडी चालवत आहे. मॅडम थोडस प्रॉब्लेम आहे, दुखत आहे, माझे हातपाय दुखत आहे. आम्ही सगळे भयंकर अकडलेलो आहे. पण आता तुमच्यासाठी एनर्जीत बोलतोय की आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि कंटिन्यू करा. तर आम्ही आज मयुरेश्वर मंदिरला मोरगावला पोहोचला आणि आम्ही तर नंदी पाहिला. म्हणजे मी आता फिरत आहे ते आम्ही पहिले वाईला गेलो होतो, तिथला पण गणपती मंदिरमध्ये नंदी बघितला. महाबळेश्वरला तिथे गेलो, तिथे पण एक नंदी होता, तो पण पाहिला. तर इथे नंदीचे जे पाय आहेत ना म्हणजे सगळे दुमडलेले नाही आहेत, एक वर आहे. तर असं का ते मला आम्ही इथून गुगल नाही केलाय सगळीच कडचं आहे का, पण आम्हाला आता ते लक्षात आलं की एक पाय वर असतो म्हणून. तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट करून सांगा असं का. जेजुरी सारखं कासव पण आहे हो याच्यामध्ये तू भरवून ते विष मागतात ना काहीतरी. माहिती आहे मला, जेजुरी इथनं जवळच आहे. चला ना आपण काय वृंदावन बघितलं किती मोठं आहे. बाप. किती पिंड पण ठेवली. राधा दामोदर, राधा कृष्ण. नाही नवी नकली आहे मी. ठेवले आहे बरोबर असली सारखी. मंदिरात आलं तसं छान वाटतं, म्हटलं शांत शांत असं दगड असल्यामुळे थंड गार वाटते. मूर्ती आहे ना, मूर्तीच्या तोंडात प्रसाद दिला कालू पेडाचा. लोकांना काय करत सांगतात नाही लोकांचं. खराब करून टाका त्या प्रसाद, पूर्ण मूर्त खराब. आपले कोणते कोणते फिरून झाले? आता आपण सध्या मयुरेश्वर मोरगाव आपलं झालं. म्हणजे कोणतं? ओके. श्री चिंतामणी थेऊरचं आणि एक हे झालं श्री महागणपती रांजणगाव. 8 पैकी 3 झाले आहे, बाकीचे 5 आहे. तर हा जो आहे श्री सिद्धिविनायक सिद्धिटेकचा, हा पण इथनं जवळच आहे.
40 किलोमीटर आहे इथनं, 40 की 50 किलोमीटर आहे. सपोज आपण आता इथे कुठे आहे आपण? मुरगावला ना. मोरगाव बघ कुठं इथं महाबळेश्वर. महाबळेश्वर इकडे घे ना, मग खाली आलो ना आपण आता. Thank you for watching.